माझ्यामुळे ना नित्याला सुद्धा सर्दी झाली आहे, त्याच्यामुळे नाही ते मी तिला वाफ द्यायला घेतलं होतं. पण मॅडमची नाटके कुठे संपतायत, तिला ना वाफ घ्यायला अजिबातच आवडत नाही. मग यांना म्हणलं तिला कसं तरी गोड बोलून ना वाफ द्या, कारण तिचं सकाळपासून ना नाक खूपच गळायला लागलं होतं. मग तिला वाफ वगैरे दिली आणि झोपी घातलं. तसं ना लहान मुलं आपल्यापेक्षा ना खूप स्ट्रॉंग असतात, कारण आपल्याला जरा काय दुखायला लागलं ना तर आपल्याला सहन होत नाही. पण लहान मुलं ना त्यांच्या परीने खूप सहन करत असतात. 2-3 दिवस झाले आजारी असल्यामुळे ना घरातल्या कामांकडे दुर्लक्ष झालं होतं, त्याच्यामुळे फक्त करायचं आणि खायचंच काम केलं होतं. इथे साईचा डबा सुद्धा ना भरला होता. मग मी पटकन ना मिक्सरला फिरवून छान असं लोणी काढून घेतलं. नित्याला खाण्यासाठी ना मी घरी काढलेलंच तूप वापरते. तेलाची बाटली सुद्धा ना खूपच तेलकट आणि चिकट झाली होती. 2-4 दिवस झालं स्वच्छ करीन म्हणत होते, पण आजारी असल्यामुळे ना ती मला करता आली नव्हती. आणि ही प्लॅस्टिकची बाटली असल्यामुळे ना त्याचा चिकटपणा तर अजिबातच निघत नव्हता. नेक्स्ट टाइम ना तेलासाठी मी काचेची बाटली घेऊन येईन. आणि 2-3 दिवस झाले ना ही कपडे सुद्धा मला घडी करणं झालं नव्हतं. मग ती सुद्धा ना सगळी घडी करून ठेवली. आणि आजारी असल्यामुळे तोंडाला तर चवच नव्हती. मग संध्याकाळच्या जेवणामध्ये ना मस्त अशी कढी बनवली होती.